नमस्कार, मी अमिता कदम महाराष्ट्र 24 तासमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आपण शिपीतलाव डम्पिंगच्या इथे आहोत. शिपीतलाव डम्पिंगचा विषय हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. इथे अनेक आंदोलनं झाली. कचरा दुर्गंध खूप पसरत आहे आणि आज इथे एक दुर्दैवी घटना घडली, ती म्हणजे एक महिला मरण पावली. माझ्याबरोबर स्थानिक सगळे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ज्यांनी वेळोवेळी इथे आंदोलनं केली. असं तुम्ही काय सांगाल? डम्पिंग बंद व्हावं यासाठी तुम्ही वेळोवेळी आंदोलन केली, पण आज एक महिला मृत्युमुखी पडली, त्याबद्दल? आज अत्यंत वाईट दुर्घटना घडलेली आहे आणि ही दुर्घटना मी वारंवार महापालिकेच्या अधिकाऱ्यांना, संबंधित अधिकाऱ्यांना ही वारंवार निदर्शन आणून दिलं होतं की या ठिकाणी अशी दुर्घटना एक ना एक दिवस घडल्याशिवाय राहणार नाही. परंतु इथे कोणत्याही प्रकारचे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी किंवा आयुक्तांनी या ठिकाणी त्यांना कोणत्याही संरक्षणाचं काम केलेलं नाही आहे. आणि या ठिकाणी जी घटना घडलेली आहे, आज जवळजवळ 4:30 पावणे 5च्या दरम्यान मला असं इथं कळवण्यात आलं या ठिकाणी मोठी दुर्घटना घडलेली आहे. हा जो पॉकलँड जो पाठीमागे आपल्याला दिसत आहे, तो पॉकलँडच्या भांड्यामध्ये कचरा या ठिकाणी खाली करण्याचं काम चालू आहे. कचऱ्याच्या भांड्यामध्ये तो कचरा उचलताना त्या महिला त्याच्यामध्ये आलेली आहे आणि त्या कचरा उचलून त्यांनी तो डंपरमध्ये टाकला होता आणि त्या डंपरच्या ड्रायव्हरला जेव्हा गाडी लेवल करताना तो वरती चढला मध्ये आणि तेव्हा त्याच्या निदर्शनास आलं की या ठिकाणी आतमध्ये एखाद्या महिलेचा मृत्यूदेह पडलेला आहे. तेव्हा ही घटना सर्व स्थानिक लोकांना माहीत पडलेली आहे. सर, आपण बघितलं की आपण वेळोवेळी आंदोलनं केली. ठाणे महानगरपालिकेतून कसा रिस्पॉन्स आपल्याला मिळत? या महापालिकेचे अधिकारी सर्वच हे गेंड्याच्या कातडीचे आहेत. त्यांना इथल्या स्थानिक लोकांचा आरोग्याचा प्रश्न त्यांना सोडवण्याचा नाही. या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक आहेत, हे सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक आहेत, त्यांना या ठिकाणी काही पडलेलं नाही. परंतु आम्ही गेल्या सातत्याने 2021 पासून वारंवार महापालिकेसमोर उपोषणे, धरणे, आंदोलन, मोर्चे काढून महापालिकेला निदर्शनं आणून दिलं, परंतु त्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे. फक्त आश्वासन दिलेले आहेत की नवीन जागा ठिकाणी मिळाली तर आम्ही हे नक्कीच डम्पिंग बंद करू. असं माझ्याकडे लेखी पुरावे त्यांचे आहेत की त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ज्या ठिकाणी आम्हाला नवीन जागा मिळाली तर नक्कीच आम्ही हे बंद करू. परंतु अद्यापर्यंत असं कुठलंही आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं नाही आणि बंद करण्याचा प्रयत्न केलेला नाही. जी महिला दुर्दैवी आज मृत्युमुखी पडली, तिच्याबद्दल तुम्ही काहीतरी थोडक्यात? आता सदर आम्ही या ठिकाणी श्रीनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याशी चर्चा करून आम्ही पुढील दिशानिर्देशन करणार आहोत. आणि जी महिला मृत्युमुखी पडली तिच्याबद्दल काही तुम्हाला माहिती आहे का? ती महिला माझ्या चांगली परिचयाची आहे. जयभीम नगर या ठिकाणी राहते. बाजूलाच जो एरिया आहे जयभीम नगर शिपीतलाव, त्या ठिकाणी एवढी अत्यंत जवळची आणि तिचा मुलगाही रुपेश म्हणून आपल्या कार्यकर्ता आहे. त्या महिलेचा असं दुर्दैवी दुर्घटनेमध्ये मृत्यू होणं हे एक अत्यंत वाईट घटना आहे. आता तुम्ही काय सांगाल? आता आम्ही चर्चा करून, स्थानिक पोलिसांशी चर्चा करून आम्ही श्रीनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरती, संबंधित घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांच्यावरती FIR झाला पाहिजे अशी आमची मागणी राहील.